लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, मानिनीने दिलेल्या वचनामुळे काव्या पारची रूम सोडून जात असते. ती आपली बॅग पॅक करत असते, पण तिच्या चेहऱ्यावर काही उत्साह नसतो. तेव्हा पार तिला विचारतो, तुम्ही खुश नाही का? तुम्ही नक्की तुमच्याच मर्जीने जात आहात ना? तेव्हा काव्या म्हणते, हो, असं का विचारताय पण तुम्ही? त्यावर पार तिला म्हणतो की नेहमीसारखा उत्साह तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये, काय प्रॉब्लेम झालाय का? तेव्हा काव्या त्याला म्हणते, कसं आहे ना पार्थ, काही गोष्टींची, काही जागेची, काही माणसांची आपल्याला सवय झालेली असते. जेव्हा आपण एखादी जागा सोडून जातो तेव्हा त्रास तरी होतोच ना, तसाच त्रास होतोय मला. तेव्हा पार्थ म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही ही रूम सोडून जाता याचा तुम्हाला त्रास होतोय, बाकी दुसरा कशाचा होत नाही ना? काव्या म्हणते, का दुसरा कशाचा व्हायला पाहिजे का? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नाही, आता तुम्हाला डिस्टर्ब करायला मी नसेल, माझी बडबड तुम्ही ऐकणार नाही, माझ्यावर चिडायचा तुम्ही, त्यानिमित्तानं तुमचं माझं बोलणं तरी व्हायचं. आता ते काहीच नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला कसलाही त्रास नाही होणार. तुमचं नाही माहिती मला, पण मी तुम्हाला नक्कीच मिस करेन.